तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे आपला डे 15, 1 जून 2024. आणि आता आपण आलेलो आहोत वराह गेट मैसूर पॅलेस बघायला. मिनिमम 2 ते 3 तास लागतील हे पॅलेस बघायला. आता वाजलेले आहेत सकाळचे 11:15. नाश्ता बिस्ता झाला आज आमचा मस्त. आणि आता इकडे आपण आधी तिकीट काउंटर आहे इकडे वराह गेट म्हणून, हे तिकडनं पॅलेस एंट्री करूया. आणि नंतर मग जे नाईटचे शो आहे त्याचं बघूया काय प्रोव्हिजन आहे. असं आहे. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता तुम्ही बघितलं तर इकडनं आपण आलो, असं जायचं आहे. हे समोर आहे पॅलेसचं एंट्रन्स. 100 रुपये तिकीट आहे पॅलेसची. आणि लाईट शो आहे तो फक्त वीकेंडचा असतो, फ्रॉम 7 to 7:45. आणि त्याची तिकीट 6:30ला मिळते इकडे. म्हणजे तुम्ही इकडे सगळं बघितलं तर हे आहे म्हैसूरचं पॅलेसचं गार्डन्स. कसं मस्त एकदम खूप आहे इकडे. समोर बघितलं तर तो आहे इकडचं वुडन पॅलेस. 1987 हे एकदम हे झालेलं. आणि नंतर परत वरती तुम्ही बघाल तर अशी कलाकृतीच आहेत. सगळं वूडचं आहे इकडे. सगळं वूडचं आहे. हे सगळे देवी देवता. राम आणि सीता आहे. ठीक आहे. समोर राम, सीता, हनुमान, सरस्वती. हा ॲक्च्युअली एंट्रन्स आहे पॅलेसचा. हा ॲक्च्युअली एंट्रन्स आहे. 2 हत्ती गार्ड करतात ते. अच्छा बघा. सत्यमेवोडियारमहस्यम असं लिहिलं इकडे. हे त्यांचं चिन्ह आहे. ताशा बँड आहे. हे इकडचं जे दसरा मेळा वगैरे होत असेल त्याचं जुन्या काळामध्ये कसं इकडची फर्स्ट बॅटॅलियन म्हैसूर इन्फेंट्रीचं चित्र आहे. इन्फेंट्री. स्कॉटिश बँड विथ बॅकपॅकर्स. तर तुम्ही आता बघितलं तर आपण इकडनं हा जो एंट्रन्स आहे इकडनं दुसऱ्या ह्याच्यावर चाललो. दरबारीज आहे तिकडे. तर तुम्ही हे बघाल तर इकडचं मेन हॉल आहे. आणि काय कलाकृती आहे वगैरे, लाईटिंग वगैरे एकदम मस्त. एकदम सगळं काय काय ह्याच्यामध्ये सिरॅमिक्स आहे, लाकडाचं आहे. आणि वरती साईडला एकदम आर्किटेक्चर, जुने पंखे, लाईट्स आणि पूर्ण लाकडाचं कलरिंग वगैरे करून केलेलं आहे. सगळं मस्त आहे. तर हा तुम्ही बघितलात ना, तर हा इकडचा मेन दरबार हॉल आहे. आणि काय एकदम कलाकृती वगैरे केली आहे तिकडे. इकडचं मॅरेज, तिकडचं चर्मराजाचं शहर आहे ते. नंतर त्यांचं थ्रोन, वोडेयार. सगळे त्यांची वाटतं फॅमिलीची लाईनेज वगैरे.
महाराणीची आई वाटतात वेगळी वाटतं जराशी. हे MM राजा वोडियार 1894 पर्यंत, हे 1940 पर्यंत कृष्णराजा वोडियार. पन्न्या जय जय. क्वीन अलेक्झांडर अँड किंग एडवर्ड ॲट द 7 हे पोर्ट्रेट्स आहेत. आणि हे पण इकडे डिफरंट एक्झिबिट्स ठेवलेले आहेत, त्यांचे मिनिएचर मॉडेल्स काय काय आहेत, खलबत्ते आहेत, त्यांना जे मिळालेले पारितोषिकं, कॅस्केट्स, डिफरंट कॅस्केट्स आहेत. तर हे तुम्ही बघितलं ना, हे आहे अंबारी. आणि प्रत्येक वॉलच्या इकडे ना ह्याला कोणी पेंटिंग केलेली आहे आणि प्रत्येक वॉलला पेंट्सने हे केलेलं आहे. थोडं मस्त आहे. ही त्यांची तुम्ही बघितलं तर लिफ्ट आहे, जुन्या टाईपची लिफ्ट, स्टेअरकेस होते जायला. दरवाजे पण बघितलं तर कसे आहे बघा दरवाजेचं. हे जे आहे ना, हे ग्लास पेंटिंग आहे, ग्लास. सगळं ग्लास आहे. हा एकदम मस्त गँगवेमधनं असं फिरायचं आणि डिफरंट त्यांचे हॉल्स आहेत तिकडे त्या लोकांनी केलेले आहेत. तर हे जे समोर तुम्ही बघितलेत ना, हे बघा, हे कसं एकदम टायगर्स आहेत आणि ते जे आहेत ते लाकडाने वगैरे, इटालियन मार्बल वगैरे जे आहेत ते सगळं बनवलेलं आहे. आणि समोरून आपण आता एंट्रीच केली इकडे या साईडला. सगळं त्यांचा राजवाडा आहे. आता हे तुम्ही बघितलं तर हे इकडचे कॅनल्स बाहेर ठेवलेले ना त्यांचं आहे. आणि प्रत्येक वॉलवरती यांचे काय ना काहीतरी फोटो आहे. चर्चच्या इकडेचे फोटो म्हणजे ते ॲक्च्युली पेंटिंग्स आहेत सगळे. सिग्नल मॅन ऑन एलिफंट म्हणजे हा जो त्यांचा जो सिंगल आहे, राजा येतात वगैरे, त्याचा चलचित्र आहे इकडे एकदम. आणि ही राजांची इन्फंट्री, पायी सेना, आर्मी आपण जे आता बोलतो. आर्मी म्हणजे मॉडर्न वर्ड झाला आता. तर ही तुम्ही बघितलं तर ही आहे गोल्डन औडा, पण ही बेसिकली ही राजाची अंबारी आहे, पण सगळं सोन्याचं वगैरे आहे. आणि पाठी राजा बसणार नाही, पुढे 2 सीट्स आहेत ॲक्च्युली. तो पुढे राजा बसणार, पाठी अजून एक आहे आणि पुढच्या साईडला मग हत्तीचा मुहावत आहे. आणि तिकडे वरती 2 हे पण आहेत, सॉर्ट ऑफ त्या टायमाला ते हे असते रत्न वगैरे, आता लाईट्स आहे. आणि जे पंखे बिंके, हे पंखे आहेत या साईडला, मस्त आहे. हे इकडचे ओडियार राजा, कृष्ण राजा. वा वा मस्त आहे ना, हा हॉल आहे.
जाऊ एक मिनट. ओके, हा तो पाठचा जो भाग आहे तो आहे. तर हे तुम्ही बघाल तर हे व्यासपीठ आहेत बसायला वगैरे, गेस्टला वगैरे. आणि हा जो आहे समोरचा एंट्रन्स आहे तिकडनं, आणि हा सगळा पॅलेस दिसतो तिकडे. आता इकडनं तुम्ही बघितलं तर आपण एक्झिट केलेली आहे आणि डावीकडे जायचं आहे. आणि डावीकडून मेन पॅलेसचं जे लुक्स आहेत ते बघायचे. नमस्कार मंडळी, आणि तुम्ही आमच्याकडे आलेले आहोत. आणि जो पॅलेस आहे त्याचा आपण संपूर्ण भ्रमंती झाली. आणि आता इकडे नेक्स्ट आपलं जे डेस्टिनेशन आहे शॉपिंग ते करायला जाऊ आता. तर आता तुम्ही बघितलं तर आम्ही आलेलो आहोत साडी करायला. सुदर्शन साडी सेंटर हे 5 स्टोरीचं सिल्क सगळं आहे, साड्या वगैरे मिळतात तिकडे. खूप एकदम जबरदस्त कलेक्शन आहे. 1, 2, 3, 4 पर्यंत साड्या आहेत, डिफरंट रेंज. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत आंध्रा रुसुलूच्या काही फेमस हॉटेलमध्ये. तर इकडे व्हेजसाठी तर एनिवेज काय फेमस नाही आहे, पण नॉनव्हेज फेमस आहे. हे आहे इकडचं चिकन बिर्याणी, ही आहे इकडची मटन बिर्याणी, ही आहे इकडची व्हेज बिर्याणी, आणि गार्गिनी नॉर्मल असं खाऊ. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही हे बघाल तर हे आहे देवराज मार्केट. आणि इकडे आहे फेमस गुरु स्वीट्स, जिकडे मिळतं मैसूर पाक. मी आता इकडे मैसूर पाक घेतला आता. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही माझ्या पाठी बघाल तर हे आहे इकडचं RRR हॉटेल, आंध्रा स्टाईल. इकडचं नॉनव्हेज बऱ्यापैकी फेमस आहे. थोडीशी वेटिंग आहे, तर वाजले आहेत 9:06. आणि इकडचे हॉटेल जरा लवकर बंद होतात. तर आजची इकडचे आपण आता सांगता करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघितलं तर हे इकडचं आंध्रा स्टाईलचं व्हेज जेवण आहे सगळं. आणि हे आहे इकडचं चिकन रोस्ट, आणि इकडची फेमस चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी आम्ही आल्यावर संपली सगळी. तर असं आहे.